Hello everyone, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of ग्लोबल ऑनलाईन. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट सिरीज घेऊन आलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण पेपर 1चे जे युनिट्स आहेत ते डिस्कस करत होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग जो युनिट आहे त्यामधला टॉपिक वेन डायग्राम डिस्कस करणार आहोत. सो बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर पेपर 1, यामध्ये आम्ही तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. मल्टिपल MCQची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल तुमच्याकडे. 50 मॉक टेस्ट जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात येईल तुम्हाला. अँड द फुल सिलेबस नोट्स जे आहेत PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करण्यात येईल. हे जे सर्व फीचर्स आहेत ते तुम्हाला इन दी कोर्स फीस ऑफ जस्ट 2000 रुपीज प्रोव्हाइड करण्यात येतील. जर तुम्हाला हा कोर्सला एनरोलमेंट हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी एनरोलमेंट ऑफ दी कोर्स. दॅट इज 9766066858 किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. अशा लोगोचा जो ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा. वन्स यू विल इन्स्टॉल दी ॲप्लिकेशनला ओपन करा. अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोअर नावाचं आयकन दिसतं आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर माय कोर्सेस या पेजवरती जाल. तिथे वरच्या साईडला सर्च टॅब दिसतो आहे. त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्हाला जे आहे डिफरंट कोर्सेस सर्च करता येतील, एक्सप्लोर करता येतील. आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 1 पेपर 2साठी डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. Similarly for UGC NET paper 1 paper 2 as well as for CSIR NET paper 1 and paper 2 डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. नक्की जे आहे ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा, डिफरंट कोर्सेसला एक्सप्लोर करा. जो कोणत्या कोर्ससाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल एक्झामसाठी तो पर्टिक्युलर कोर्स जो आहे तुम्ही एनरोल करू शकता. ओके, अशा पद्धतीने सेम जे पेपर 2 खालील दिलेल्यापैकी सब्जेक्ट्सपैकी जर एक असेल कोणाचा इन्क्लुडिंग मराठी, ओके, त्या स्टुडंट्ससाठी नोट्स आणि MCQजचं एक कंपायलेशन क्रिएट करण्यात येणार आहे. आणि त्या पर्टिक्युलर कंपायलेशनला असं डिझाईन केलेलं आहे ज्यामध्ये इम्पॉर्टंट नोट्स आणि हायली एक्सपेक्टेड MCQज 4000+ MCQज तुम्हाला भेटतील यामध्ये. ओके, सो ज्यांचा सब्जेक्ट खालील दिलेल्यापैकी पेपर 2साठी सब्जेक्ट आहे त्यांनी या पर्टिक्युलर कंपायलेशनला एनरोल करू शकता. यावरती 25% नाही तर आता 35% डिस्काउंट चालू आहे आणि हे पर्टिक्युलर कोर्स तुम्हाला 1040 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात येईल. ठीक आहे, तर तुम्हाला हा कोर्सला एनरोल करायचा असेल तर परत दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. पेपर 2चे जे सब्जेक्ट्स आहेत दे आर मराठी, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि इन्व्हायरमेंटल स्टडीज. सो यू कॅन गो फॉर इट अँड मे बूस्ट युअर प्रिपरेशन, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोअर कराल. ओके, सो वेन डायग्रामला सुरुवात करण्यापूर्वी वेन डायग्राममध्ये क्वेश्चन कोणते येतात हे आपण बघू. वेन डायग्राम हा जो शब्द आहे, ओके, ही जी टर्म आहे वेन डायग्राम ही ऑलरेडी आपण सिलोजिझममध्ये शिकलेलो होतो. ठीक आहे, सिलोजिझममध्ये आपण काय शिकलो होतं की सम ARB, सम ARB, सम BRC ह्या स्टेटमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक डायग्राम वापरायचो. कोणती होती ती डायग्राम? सम ARB, सम BRC. ह्याला आपण काय म्हटलं होतं? वेन डायग्राम बोललो होतो. ठीक आहे, तर आता स्पेसिफिक वेन डायग्रामवरती प्रश्न कसे येतात एक्झाममध्ये, जर तुम्ही मागचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर बघितला तर वेन डायग्राममध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसेल. ठीक आहे, यामध्ये आपण काय करतो, ऑलरेडी एलिमेंट्स ड्रॉ केलेले असतात. आपल्याला रिलेशन डिराईव्ह करायचं असते बेस्ड अपॉन दिस वेन डायग्राम. अर्थात काय, फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला तर 3 डिफरंट एलिमेंट्स देते. एक आहे पेन, दुसरी आहे पेन्सिल, तिसरा जो एलिमेंट आहे दॅट इज स्टेशनरी. ठीक आहे, ह्या 3 एलिमेंट्ससाठी तुम्हाला एक रिलेशन बघायचं असतं. ठीक आहे, पहिली गोष्ट काय रिलेशन येतं एक लक्षात घ्या. पेन असेल, पेन्सिल असेल किंवा कुठला आपण स्टेशनरी आयटम असेल, हे सगळ्या गोष्टी कशात येतात? स्टेशनरीमध्ये ते आपल्याला समजतं. ठीक आहे, बरोबर, एवढं तर समजतं सगळ्यांना. नोटबुक असेल, ओके, ह्या सर्व गोष्टी कशात येतात? स्टेशनरीमध्ये येतात. तर हे वेन डायग्रामच्या थ्रू आपण कसं रिप्रेझेंट करतो ह्यालाच आपण काय बोलणार आहोत? वेन डायग्रामचा सेकंड टाईप बोलणार आहोत. म्हणजे वी यूज these elements to draw Venn diagram.
टू ड्रॉ वेन डायग्राम. ओके, नसेल समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा, पेन, पेन्सिल, स्टेशनरी याला आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, हाच आता माझा हा क्वेश्चन झाला. बेसिकली स्टेशनरी काय आहे, एक लार्ज एरिया मी पकडू शकते, ठीक आहे, ज्याच्या अंडर पेन्सिल, पेन ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. लार्ज एरिया म्हणता येणार नाही, अशी एक आपण बोलू शकतो. स्टेशनरीचं जे बुकचं शॉप असतं, समजा स्टेशनरीचं शॉप असतं, ठीक आहे, आपण स्टेशनरीमध्ये जातो, ठीक आहे. या शॉपमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी भेटतात, या पर्टिक्युलर शॉपमध्ये काय काय भेटतात, पेन भेटणार आहे, पेन्सिल भेटणार आहेत, नोटबुक भेटणार आहे, बरोबर बरोबर. अजून काय काय भेटतं, हायलायटर, हे अशा छोट्या छोट्या गोष्टी, इरेझर, हे सगळ्या गोष्टी कशात, ह्या सर्व एलिमेंट्स जे आहेत ह्या सर्वांचं कॉम्बिनेशनला, ठीक आहे, स्टोरेजला आपण काय बोलतो, स्टेशनरी बोलतो. त्याच्या अंडर काय यायला येऊ, पेन्सिल येत आहे, पेन येत आहे, पेन्सिल येत आहे, कुठला इरेझर येत आहे किंवा कुठली नोटबुक येत आहे. आणि हे फुल एलिमेंट्सचं कंपायलेशनला किंवा एकत्रकरणला आपण काय बोलत आहोत, स्टेशनरी बोलत आहोत, ठीक आहे. सो जो ब्लॅक सर्कल मी इथे वापरला आहे मोठावाला, बरोबर, हा जो ब्लॅक सर्कल मी इथे वापरला आहे, आय क्लिअर द स्क्रीन 1 मिनिट. ओके, तर हे जो ब्लॅक सर्कल मी वापरत आहे, हा काय घेत आहे मी, ह्यूज माससाठी घेत आहे, स्टेशनरीसाठी घेत आहे. स्टेशनरीमध्ये छोटे छोटे कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, पेन असेल, पेन्सिल असेल, ठीक आहे, इरेझर असेल, ओके, अजून नोटबुक असेल, नोटबुक्स, अजून काय काय हायलायटर बोलू शकता तुम्ही. हे सर्व गोष्टी स्टेशनरीच्या अंडर येतात. तर ह्या रिप्रेझेंटेशनला आपण वेन डायग्राम बोलतो, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अशाच टाईपचे क्वेश्चन बघणार आहोत. ऑलमोस्ट 7 to 8 किंवा 10 क्वेश्चन्स बघू आपण, आणि हे टॉपिक जे आहे एकदम व्यवस्थित समजून घेऊ, ओके, कारण ह्यावरती क्वेश्चन 100% एक क्वेश्चन बनतो वेन डायग्रामवरनं, ओके. सो वेन डायग्रामचे बेसिकली 2 टाईपचे क्वेश्चन असतात. एक स्टेटमेंटमध्ये प्रश्नामध्ये जे आहे तुम्हाला ऑलरेडी ऑप्शनमध्ये, प्रश्नाच्या जे ऑप्शनमध्ये आहे ते असे वेन डायग्राम काढून दिलेले असतात. कोणती वेन डायग्राम पर्टिक्युलर एलिमेंट्सला बसते, हा एक क्वेश्चन झाला. आणि दुसरा जो सेकंड टाईप ऑफ क्वेश्चन आहे ते आपण उद्या घेऊयात. सो आजचा टाईप 1 असणार आहे क्वेश्चनचा. आज मी रेकॉर्डेड का ठेवलं, कारण हा पर्टिक्युलर पेन टॅबनी मला लिहायला सोपं गेलं असतं, म्हणून मी आज रेकॉर्डेड ठेवलं, ठीक आहे. तर सुरुवात करूया द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर. अँड द क्वेश्चन इज, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन द ट्रॅव्हलर, ट्रेन अँड बस. मी खाली ऑप्शन रिप्रेझेंट करते. सो इथे मी खाली ऑप्शन्स जे आहेत ते रिप्रेझेंट केलेत, ओके. सो थोडं हे ड्रॉ करणं डिफिकल्ट जातं, म्हणूनच मी काय केलं, आज रेकॉर्डेड ठेवलेलं आहे, ठीक आहे. तर आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन द ट्रॅव्हलर्स, ट्रेन अँड बस, ठीक आहे. प्रवासी, ट्रेन आणि बस यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, संबंध दाखवायचं आहे वाया दी वेन डायग्राम. वेन डायग्रामच्या थ्रू यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे रिप्रेझेंट करायचं आहे, ठीक आहे. द व्हेरी फर्स्ट थिंग, ट्रॅव्हलर्स कोण असतात, प्रवासी कोण असतात, जे ट्रॅव्हल करतात बेसिकली. तर त्याने डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट यूज करतात. ट्रॅव्हल करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी त्याने डिफरंट मोड जो आहे, डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये कोण कोण येतं. फॉर एक्झाम्पल बस असेल, ओके, प्लेन असेल, एरोप्लेन असेल, ठीक आहे, किंवा अजून काय येतं, जसं की ट्रेन असेल, ओके, किंवा बाईक असेल, बाईकच्या थ्रू किंवा कारच्या थ्रू. हे डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कोण वापरणार आहे, तर प्रवासी वापरणार आहे, तर ट्रॅव्हलर वापरणार आहे, ठीक आहे. प्रश्नामध्ये काय दिलं, ट्रॅव्हलर, ट्रेन, बस यामध्ये रिलेशन दाखवा. मला सांगा, ट्रॅव्हलर काय करणार आहेत, असे डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट वापरणार आहेत. त्या डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्टपैकी इथे 2 ट्रान्सपोर्ट दिले आहेत, एक आहे ट्रेन आणि बस, ओके. तर यामधलं कोणतं करेक्ट येणार आहे, मी तुम्हाला एक 2 सेकंडचा पॉज देते. प्रयत्न करायचा आहे, विचार करायचा की ह्यामध्ये कोणतं जे आहे ऑप्शन बरोबर बसू शकतं. मला सांगा, पहिलं ऑप्शन यामध्ये समजा हे आपण ट्रेन, ट्रॅव्हलर आणि बससाठी वेरियस जे सर्कल्स आहेत ते रिप्रेझेंट करतो, ट्रेनसाठी, ट्रॅव्हलरसाठी आणि बससाठी. तर यामधलं कोणतं रिलेशन जे आहे बरोबर जाईल हे आपल्याला शोधून काढायचं आहे, ठीक आहे. मी डिरेक्टली ऑप्शनकडे जाईल. लक्षात घ्या, मला तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायचं की नातं कसं जे आपल्याला आहे वेन डायग्रामच्या थ्रू शोधून काढायचं आहे. पहिली गोष्ट, समजा हे ट्रॅव्हलरचं सर्कल आहे,
ठीक आहे. जसं की मी तुम्हाला म्हटले डिफरंट मोड ऑफ ट्रॅव्हलिंग असतात. जसं की बसच्या थ्रू जातं माणूस, काही कारच्या थ्रू जातात, काही ट्रेनच्या थ्रू जातात, एट्सेट्रा. ठीक आहे. तर खूप सारे ट्रॅव्हलर्स आहेत. त्यापैकी काही ट्रॅव्हलर्स जे आहेत बसच्या थ्रू जात आहेत आणि काही ट्रॅव्हलर्स असे आहेत जे कशा थ्रू जात आहेत, ट्रेनच्या थ्रू जात आहेत. कशा थ्रू जातात, ट्रेनच्या थ्रू जात आहेत. तर मी ह्याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकते. ॲज पर ऑप्शन जायचं आहे, ॲज पर ऑप्शन जायचं आहे. बरोबर की ट्रॅव्हलर्स भरपूर आहेत, ट्रॅव्हलर्स जे आहेत भरपूर आहेत, त्यापैकी काही ट्रॅव्हलर्स बसच्या थ्रू जाणार आहेत आणि काही ट्रॅव्हलर्स ट्रेनच्या थ्रू जाणार आहेत. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी जो आहे तो इथे राईट येणार आहे. ओके. मूविंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 2 ऑफ टुडेज लेक्चर. मी ऑप्शन रिप्रेझेंट करते. टिल देन क्वेश्चन समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन मदर, डॉक्टर अँड फिमेल. हे क्वेश्चनला दाखवण्यापूर्वी, क्वेश्चनचे ऑप्शन दाखवण्यापूर्वी एक रिलेशन एक्झिस्ट करतं. काय की फीमेल्स, जेवढ्या फीमेल्स आहेत, ठीक आहे, जेवढ्या फीमेल्स आहेत, जेवढ्या स्त्रिया आहेत, त्या सर्व काय असतात, मदर असतात. बरोबर. ऑल फीमेल्स आर मदर्स का ऑल मदर्स आर फीमेल्स. ठीक आहे. ह्या दोघांपैकी एक येणार आहे. मला सांगा, काही फिमेल्स अशा पण असतात ज्या मदर नसतात. ठीक आहे. पण एक गोष्ट मात्र बरोबर आहे की सर्व जेवढ्या काही मदर असतात त्या काय असतात, फीमेल असतात. ठीक आहे. सो ऑल दी मदर्स आर फीमेल. म्हणून हे जे आहे वेन डायग्राम नंबर 2 ह्याला प्रिफर करायचं. ठीक आहे. चला आता आपण तर बघूयात हे कशा पद्धतीने ह्याला सॉल्व करायचं. ह्याला रब आउट करू. ऑप्शन देते. टिल देन तुम्ही लक्षात घ्या की जेवढे फीमेल्स आहेत, जेवढे मदर्स आहेत सॉरी, ते सर्व काय आहेत, फीमेल्स आहेत. तर मदर, फीमेल आणि डॉक्टर तिघांमध्ये नातं कसं आहे ते एक्झिस्ट करतं ते आपल्याला शोधायचं. सो दीज आर द ऑप्शन्स. मी इथे ड्रॉ केलं आहे. ओके. तर 1 बाय 1 आपल्याला स्टडी करायचं आहे. तर या पर्टिक्युलर ऑप्शनच्या अकॉर्डिंग जर आपण गेलो, ओके, तर मला सांगा, व्हेरी फर्स्ट थिंग प्लीज थोडं ऑप्शनमध्ये जे आहे करेक्शन होतं, मी करेक्ट केलं ऑप्शन नंबर बीला. ठीक आहे. तर या पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये, ऑप्शनला बघण्यापूर्वी एक गोष्ट बघा, यामध्ये मदर, डॉक्टर आणि फिमेल. मी तुम्हाला क्वेश्चनच्या स्टार्टिंगला काय सांगितलं होतं की मदर, जे सगळ्या मदर आहेत त्या काय आहेत, फिमेल आहेत. बरोबर आहे. सर्व फिमेल मदर असतील, नॉट कंपल्सरी, पण सर्व मदर काय आहेत, फिमेल आहेत. ठीक आहे. तर यापैकी काही फिमेल्स अशा असणार आहेत जे डॉक्टर्स असणार आहेत, किंवा आपण असं पण म्हणू शकतो काही फिमेल्स मॅरिड अशा आहेत ज्या डॉक्टर आहेत आणि काही फिमेल्स अशा आहेत ज्या अनमॅरिड आहेत आणि डॉक्टर आहेत. दोन्ही पण आहेत. ठीक आहे. तर हे रिप्रेझेंट करण्यासाठी मी असं घेऊ शकते. हे काय रिप्रेझेंट करते, डॉक्टरचा सर्कल. डॉक्टरच्या सर्कलमध्ये हे अशा काही फिमेल्स आहेत ज्या मदर नाही आहेत आणि हे अशा काही फिमेल्स आहेत ज्या मदर आहेत आणि डॉक्टर पण आहेत, आणि ह्या अशा फिमेल आहेत ज्या मदर नाही आहेत पण डॉक्टर. राईट. सो अशा पद्धतीने क्वेश्चनला हँडल करायचं. म्हणून ऑप्शन नंबर बी जे आहे इथे राईट केलेलं. कुठलाही क्वेश्चन जर नसेल समजला, प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवायचं. तुम्हाला आय होप हे समजलं असेल क्वेश्चन. सर्व मदर्स, कोणतीही आई असू द्या ती फिमेल असती. सगळ्या फिमेल कॅन्डिडेट मदर असतात का, नाही, काही अनमॅरिड पण असतात. बरोबर. त्यासोबतच मला सांगा, डॉक्टर्सचं रिलेशन दाखवायचं आहे. अशा काही फिमेल्स असणार आहेत ह्यावाल्या, कोणत्या, ज्या आई नाही आहेत पण डॉक्टर आहेत. आणि ह्या दुसरी कंडिशन काय, ह्या फिमेल्स आहेत ज्या आई पण आहेत, डॉक्टर पण आहेत. क्लिअर. सो स्टेटमेंटच्या अकॉर्डिंग जर आपण रिलेशन डेव्हलप केलं तर ही वेन डायग्राम बरोबर चालली. मूविंग ऑन टू क्वेश्चन नंबर 3. Which of the following diagram indicate the best relation among or between the smoker, lawyer and non-smoker? Okay. Option book. So I have drawn the options over here. Okay. तर हे ऑप्शन नंबर आहे बी, हे सी आणि हे डी. ठीक आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर कोणतं येणार आहे. पहिली गोष्ट, यामध्ये लॉयरसाठी हा सर्कल आहे समजा. ठीक आहे.
ठीक आहे. असं आपण बोलणार आहोत का की जे काही कॅन्डिडेट्स आहेत जे स्मोक करतात ते सर्व लॉयर आहेत असं आपण बोलू शकतो का? नाही बोलू शकत, राईट. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट रॉंग. फर्स्ट वेन डायग्राम, नॉट स्टेटमेंट, सॉरी. आता मला सांगा, असे काही लॉयर असणार आहेत, असे काही वकील असणार आहेत यापैकी काही जे स्मोक करतात, स्मोकर्स आहेत, आणि असे काही लॉयर असणार आहेत जे नॉन स्मोकर्स असणार आहेत. समजत आहे काय होतं आहे? येस. लॉयर्समध्ये असे काही असणार आहेत जे स्मोकर्स असणार आहेत, असे काही असणार आहेत जे नॉन स्मोकर असणार. असं कंपल्सरी नाही आहे की सर्व लॉयर्स स्मोकर असतील किंवा सर्व लॉयर्स नॉन स्मोकर असतील. म्हणून या ऑप्शन्सपैकी ऑप्शन नंबर सी जो आहे तो राईट चालला आहे आपला. समजत आहे सगळ्यांना कशा पद्धतीने? काही लॉयर्स मॅम स्मोकर आहेत, काही लॉयर्स नॉन स्मोकर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर सी राईट वन चाललं आहे. ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चन्स अजून सोडवत जाऊ, आपल्याला सोपं जाईल. मूव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन प्रॉफिट, डिव्हिडंड अँड बोनस? क्वेश्चनचे ऑप्शन देण्यापूर्वी डिव्हिडंड असेल, बोनस असेल, दिस इज एव्हरीथिंग रिलेटेड टू प्रॉफिट. एवढं लक्षात घ्या. डिव्हिडंड असेल, बोनस असेल, दिस इज रिलेटेड टू प्रॉफिट, लाभ, लाभांश अँड बोनस. ठीक आहे. तर हे सर्व कशाशी रिलेटेड आहेत? प्रॉफिटशी रिलेटेड आहेत. हे प्रॉफिटच्या अंडर येणारे आहेत. प्रॉफिटच्या अंडर काय येणार आहे? डिव्हिडंड असेल किंवा बोनस. मग ह्याला कसं रिप्रेझेंट करणार आता ते बघूयात आपण. ऑप्शन वाईज जाऊ. ऑप्शन रिप्रेझेंट करण्यापूर्वी आधी हे रब करते. सो इथे मी ऑप्शन रिप्रेझेंट केलेत. ओके. तर ऑप्शन वाईज जाऊ आता आपण. लेट दिस बी ऑप्शन नंबर ए, बी, आणि हा सी करा आणि हा डी करा. ओके. थोडासा लॅग करत आहे व्हिडिओ, कारण यामध्ये मी ऑप्शन्स जे आहेत ड्रॉ करत चाललेली, म्हणून थोडं डिफिकल्टी येते, बाकी काय नाही. ओके. तर यामध्ये लक्ष द्या. मी काय म्हटलं, प्रॉफिटमध्ये डिव्हिडंड आणि बोनस काय आहेत? प्रॉफिटचा पार्ट आहे. ठीक आहे, पार्ट आहे. तर याला रिप्रेझेंट कसं करणार? प्रॉफिटच्या मध्ये मॅडम, हे प्रॉफिटचा सर्कल पकडा. प्रॉफिटच्या मध्ये असे खूप सारे टर्म्स आहेत, जसे की डिव्हिडंड असेल, बोनस असेल. ठीक आहे. हे सगळे कशाच्या अंडर येतात? प्रॉफिटच्या अंडर येतात. म्हणून ऑप्शन नंबर डी जो आहे राईट चालला आहे. एक लक्षात घ्या, वेन डायग्राम सोडवण्यापूर्वी तुम्हाला काही एक रिलेशन डेव्हलप करता यायला पाहिजे. तेवढी जर बेसिक अंडरस्टँडिंग झाली तर क्वेश्चन खूप सिम्पल आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण अशाच टाईपचे क्वेश्चन बघितले. विमेन, डॉक्टर असेल, फिमेल असेल, ठीक आहे, मॅरिड असेल, अनमॅरिड, त्याच्या हिशोबाने काढायचे. इवन क्रॅश कोर्समध्ये पण मी तसेच एक्झाम्पल घेतले होते, कारण तेच एक्झाममध्ये येणार आहे, त्याच्या बाहेरचं काही येणार नाही आहे. तर ह्या क्वेश्चन्सला टॅकल करण्यासाठी मॅक्सिमम क्वेश्चन प्रॅक्टिस करा. त्याच्या बाहेरचे क्वेश्चन एक्झाममध्ये येत नाहीत. सिम्पल क्वेश्चन येतात. प्रॉफिट, डिव्हिडंड आणि बोनसवाला हा क्वेश्चन होता. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. लक्षात घ्या, टेनिस फॅन, क्रिकेट प्लेयर अँड स्टुडंट. ओके. टेनिस फॅन, क्रिकेट प्लेयर आणि स्टुडंटमध्ये आपण रिलेशन कसं बिल्ड करू शकतो ते आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन्स देत. ओके. सो दिस आर दी ऑप्शन. नेम दिस ॲज ए, बी, सी अँड डी. सो लेट अस मूव ॲज पर द ऑप्शन नाव. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. ओके. तर यामध्ये बघा, यामध्ये लक्ष असू देतं तुमचं सर्वांचं. यामध्ये टेनिस फॅन, क्रिकेट प्लेयर, स्टुडंट रिलेशन शोधायचं आहे, बरोबर. तर आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की एखादा स्टुडंट टेनिस फॅन पण असू शकतो किंवा तो क्रिकेट प्लेयर पण असू शकतो. ठीक आहे. हे रिलेशन बिल्ड होऊ शकतं. व्यवस्थित थोडंसं डोकं लावायचं यामध्ये. एखादा क्रिकेट प्लेयर असं थोडी असणार आहे की तो टेनिसचा फॅन नसणार आहे. असू शकतो तो टेनिसचा फॅन. ॲट सेम टाईम तो एक स्टुडंट पण असू शकतो. ठीक आहे. असे पण क्रिकेट प्लेयर्स असतात जे सोबत ज्या डिग्रीज कलेक्ट करत जातात, बरोबर, कुठल्या गोष्टीमध्ये PhD करतात, कुठल्या सब्जेक्टमध्ये. तर असं पण असू शकतं, राईट. तर
त्या अकॉर्डिंग तुम्हाला थोडं डोकं लावायचं. टेनिस फॅन जर असेल एखादा टेनिस फॅन, तो क्रिकेट प्लेअर पण असू शकतो किंवा एक स्टुडंट पण असू शकतो. सो ॲज पर दिस तिघांमध्ये पण कॉम्बिनेशन यायले मॅम, की एखादा विद्यार्थी टेनिस फॅन पण असू शकतो, क्रिकेट प्लेअर पण असू शकतो, एखादा क्रिकेट प्लेअर टेनिस फॅन पण असू शकतो, स्टुडंट पण असू शकतो. सिमिलरली एखादा टेनिस फॅन किंवा क्रिकेट प्लेअर, ह्या दोघांमध्ये पण सिंक्रोनायझेशन दिसतंय. तर अर्थामध्ये तिघं एकमेकांवरती ओव्हरलॅप करू शकतात. बरोबर, कोण टेनिस फॅन असेल, क्रिकेट प्लेअर असेल, स्टुडंट असेल. तर मी काय करते लक्षात घ्या. आता इथे काय करते मी, स्टुडंटसाठी हा पकडा टेनिस प्लेअर आणि हा पकडा क्रिकेट फॅन. अर्थात ह्या वेन डायग्रामचं मिनिंग काय निघून येतं आहे, की एक स्टुडंट जो आहे तो टेनिस प्लेअर पण असू शकतो. प्लीज लक्ष द्या, स्टुडंट जो आहे तो टेनिस प्लेअर पण असू शकतो, एखादा स्टुडंट क्रिकेट फॅन पण असू शकतो. रेड कलरनी दाखवते, एखादा स्टुडंट क्रिकेट फॅन पण असू शकतो. मॅम अजून काय रिलेशन डिराईव्ह करणार आहात, एखादा टेनिस प्लेअर क्रिकेट फॅन पण असू शकतो. क्लिअर, एखादा टेनिस प्लेअर स्टुडंट पण असू शकतो. तशाच पद्धतीने तुम्ही रिलेशन क्रिएट केलात. आणि हे सेंटरचा जो पोर्शन दिसतोय तो काय रिप्रेझेंट करायला लागला, की एक स्टुडंट टेनिस प्लेअर पण असू शकतो, तो क्रिकेट फॅन पण असू शकतो, किंवा एखादा टेनिस प्लेअर स्टुडंट असेल किंवा क्रिकेट फॅन. म्हणजे तिघांमध्ये पण काय दिसतंय, ओव्हरलॅपिंग दिसतंय. म्हणून या पर्टिक्युलर 3 टर्म्सची किंवा 3 जे एंटिटीज आहेत त्यांचं रिलेशन आपण कसं दाखवणार, त्या पर्टिक्युलर वेन डायग्रामने दाखवणार आहोत. ओके, सो क्लिअर टू एव्हरीवन. कुठलाही क्वेश्चन क्लिअर नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की ड्रॉप करून कळवा. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन द जज, थीफ, क्रिमिनल. चोर, गुन्हेगार आणि जजमध्ये त्यांनी काय काढायला सांगितलं, फरक काढायला सांगितला. ओके, ऑप्शन्स देण्यापूर्वी तुम्हाला एक सांगते, कुठलीही क्रिमिनल बॅकग्राऊंड तुम्ही चेक करत असाल, एक जण चोरी करत असेल, मर्डर करत असेल, सर्व गोष्टी जे असतात, हे पूर्ण जे बॅकग्राऊंड बघताय तुम्ही, ते सर्व कशाच्या अंडर कॅल्क्युलेट केलं जातं, ते गुन्हा आहे एक. बरोबर, तो काय आहे, गुन्हा आहे. बरोबर, तो काय गुन्हा आहे. तुम्ही भले एखाद्याचं पॉकेट चोरी करणारा चोर जरी बघितलात किंवा एखाद्याने मर्डर जरी केलं, दोघांनी पण गुन्हा केला. मे बी तो स्केलिंग डिफरंट असेल, एखाद्याने छोटा गुन्हा केला, एखाद्याने एकदम मारून टाकलं आहे म्हणजे मर्डर केला आहे. दोघांच्या गुन्ह्यामध्ये खूप फरक आहे, पण अर्थात ते दोन्ही पण काय आहेत, गुन्हा आहे. व्हॉट आर दे आर ॲक्च्युअली द क्रिमिनल्स, नो डाउट. व्हाट, कौन सा भी थीफ रहने दो या फिर मर्डरर रहने दो, उन दोनों ने भी क्या किया है, उन दोनों का भी बैकग्राउंड कैसा है, क्रिमिनल बैकग्राउंड है. राइट, सो फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन आय एम गिविंग यू द ऑप्शन. आता तुम्हाला हे जे मी तुम्हाला छोटीशी टिप सांगली त्याच्यावरून अजून व्यवस्थित सॉल्व करता येईल. क्वेश्चन घ्या, क्वेश्चनचा आता हे ऑप्शन्स बघूयात आपण. सो इथे आपण ड्रॉ केले ऑप्शन्स. आता जाऊयात नंबरिंगला. ह्याला ए, ऑप्शन बी, हे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर डी. मी तुम्हाला काय म्हटलं, कुठलीही चोरी असू द्या किंवा मर्डर असू द्या, कशाच्या अंडर कन्सिडर केलं जातं, क्राईमच्या अंडर कन्सिडर केलं जातं. मग थीफ असू द्या, थीफ म्हणजे काय असतं, चोर, किंवा एखादा मर्डरर असू द्या, तो काय करतोय, क्राईम करतोय, दे आर कन्सिडर्ड टू बी क्रिमिनल. आणि जज कोण असतो, क्रिमिनल किंवा थीफच्या अंडर येणार आहे का, ते नाही. त्याचं एक वेगळं सेक्टर आहे किंवा आपण त्याचं एक वेगळं फील्ड आहे असं आपण बोलू शकतो. तो काय करणार आहे, या दोघांना काय करणार आहे, सजा देणार आहे असं आपण बोलतो. राईट, तर जजला मी काय केलं, एक्झॅक्ट बाहेर काढलं. इथे जजचा आणि याचा काही संबंध आहे का, नाही आहे. ऑब्व्हियसली तो त्यांना शिक्षा देणार आहे, नो डाऊट, पण जज आणि क्रिमिनल्समध्ये काहीही संबंध नाही. तो जजला आपण काय केलं, सेपरेट सर्कल दिला. हा झाला जजसाठी. दुसरी गोष्ट मी काय म्हटलं, की कोणती पण चोरी असू द्या किंवा मर्डर असू द्या, ते सर्व कशाच्या अंडर काउंट केलं जातं, क्राईमच्या अंडर काउंट केलं जातं. सो क्राईम, फॉर एक्झाम्पल, हे जर मी मोठा सर्कल क्राईमचा कन्सिडर करत असेल किंवा क्रिमिनल म्हणजे कोण, जो क्राईम करतोय. ठीक आहे, त्याच्या अंडर काय येऊ शकतं, पाकेट चोरी असेल, ठीक आहे, किंवा थीफ ज्याला आपण बोलतो, किंवा एखादा मर्डरर असेल, हे सर्व कशाच्या अंडर येणार आहेत, क्रिमिनलच्या अंडर. म्हणून मधला जो सर्कल आहे, ह्यामधला लक्षात घ्या, आता मधला जो सर्कल आहे इथे, तो कशाचा असणार आहे, थीफचा, आणि बाहेरचा कशाचा असणार आहे, क्रिमिनलचा. म्हणजे टी घ्या, इथे सी घ्या. म्हणून ऑप्शन नंबर जो सी आहे, डी आहे सॉरी, तो राईट वन आहे.
ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व करत आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन ॲक्टर, म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर. ठीक आहे, या पर्टिक्युलर क्वेश्चन्स इथे मी प्रयत्न केला व्यवस्थित ड्रॉ करायचा. A, B, C, D. ठीक आहे, मला सांगा, एखादा ॲक्टर, एखादा जो अभिनेता आहे तो म्युझिक डिरेक्टर असू शकतो का? असू शकतो. काय सांगतायत, तो मल्टी टॅलेंटेड असेल तर का नाही? म्युझिक डिरेक्टर असू शकतो. ठीक आहे, एखादा ॲक्टर सोबत सिंगर पण असू शकतो. टॅलेंट असतात बरोबर. असे खूप सारे टॅलेंट असतात. काय की फॉर एक्झाम्पल एखादी ॲक्ट्रेस असेल, ठीक आहे, जसं की प्रियंका चोप्रा, ती ॲक्टिंग तर चांगलीच करते, राईट. सोबतच ती एक सिंगर पण आहे, बरोबर. ती म्युझिक डिरेक्टर पण असू शकते, मल्टीटास्किंग असू शकतं, राईट, एखादा व्यक्ती. तर आपण यावरनं काय कन्क्ल्युजन काढू शकतो की एखादा ॲक्टर असेल मॅम तर तो काय असू शकतो, म्युझिक डिरेक्टर पण असू शकतो किंवा सिंगर असू शकतो. सिमिलरली एखादा म्युझिक डिरेक्टर ॲक्टर पण असू शकतो, सिंगर पण असू शकतो. त्याच वेळी सिंगर एखादा ॲक्टर पण असू शकतो किंवा म्युझिक डिरेक्टर पण असू शकतो. ठीक आहे, तर या 3 रिलेशनला रिप्रेझेंट करण्यासाठी तिघांवरती पण काय दिसतंय तुम्हाला, एक रिलेशन दिसते. तिघांमध्ये पण जेव्हा कॉमन रिलेशन दिसत असेल तुम्ही ह्या डायग्रामला प्रिफर करायचं. काय, समजा हे ॲक्टरचं सर्कल आहे, हे म्युझिक डिरेक्टरचं सर्कल आहे आणि हे सिंगरचं. यात काय दिसतंय तुम्हाला मॅम, हा पोर्शन कसाचा आहे, ॲक्टरचा पण आहे, म्युझिक डिरेक्टरचा पण आहे. हा पोर्शन कसाचा आहे मॅम, ॲक्टरचा आहे, सिंगरचा आहे. हा पोर्शन, इथला जो पोर्शन आहे तो कशाचा आहे मॅम, म्युझिक डिरेक्टरचा पण आहे, सिंगरचा. आणि हा जो मधला पोर्शन, जसं की आपण लास्ट क्वेश्चनमध्ये दाखवलं होतं, हा काय आहे, हा तिघांनाही रिप्रेझेंट करतो, ॲक्टर, म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर. म्हणून ऑप्शन नंबर ए जो आहे तो इथे राईट गेला. ठीक आहे, सो मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन थोडासा काही लोकांना कन्फ्यूज होईल, कन्फ्यूज नाही व्हायचं यामध्ये. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन नॉन मेटल, ॲल्युमिनियम अँड क्लोरीन. ठीक आहे, ऑप्शन्स देते मी. लेट अस गो बाय ऑप्शन. आय ड्रॉ इट ओव्हर हिअर. ओके, ऑप्शन बघा, पहिला जो घेते मी असा. ठीक आहे, ऑप्शन बी पकडा असा. ऑप्शन सी घ्या. ओके, थोडासा ड्रॉइंग जे चांगली येत नाही आहे पण प्रयत्न करू सोडवण्याचा. ठीक आहे, आणि ऑप्शन नंबर डी समजा असा आहे. ओके, तर हे सर्व ऑप्शन्स झाले, ए, बी, सी अँड डी ऑप्शन. तर आपल्याला रिलेशन कशाचं सोबत काढायला सांगितलं आहे, नॉन मेटल, ॲल्युमिनियम आणि क्लोरीन. सो नॉन मेटल आणि मेटल कशाचं क्लासिफिकेशनमध्ये येतात. ओके, म्हणजे त्या बेसिकली आपल्याला माहिती आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स हे 2 क्लासिफिकेशन आहेत, बरोबर. मेटल्स आणि नॉन मेटल्स. केमिस्ट्री बॅकग्राऊंड असेल, थोडं बहुत सायन्स बॅकग्राऊंड असेल तर सोपं जाते. यामध्ये मेटल्समध्ये कोण येतात, ॲल्युमिनियम असेल, ठीक आहे, हे सर्व कशामध्ये येतात, मेटल्समध्ये येतात. बट हे नॉन मेटलमध्ये कोण येणार आहे, क्लोरीन येणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला रिलेशन शोधायला काय सांगितलं आहे, नॉन मेटल, ॲल्युमिनियम आणि क्लोरीन. तर यात तुम्हाला मी हिंट काय देईल, क्लोरीन जो आहे तो नॉन मेटलच्या डिव्हिजन अंडर येतो मॅम, म्हणजे क्लोरीन इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन मेटल. तर या पर्टिक्युलर कंडिशनसाठी डायग्राम कोणती येईल, थोडंसं डोकं लावलं तर समजून जाईल. काय मॅम, की क्लोरीन जो आहे तो काय आहे, नॉन मेटल. अशा पद्धतीचे खूप सारे नॉन मेटल्स असतात, बरोबर. ह्याला मी काय करते, नॉन मेटल. जेवढे क्लोरीन आहेत किंवा क्लोरीन काय आहे, नॉन मेटलच्या अंडर येतो. क्लोरीन जे सर्व क्लोरीन आहे ते कशात येणार आहेत, नॉन मेटलच्या अंडर. म्हणून हे सर्कल घेतला मी. आणि ॲल्युमिनियम कोण आहे, मेटल आहे, तर ॲल्युमिनियमला आपण साईडला काढलं, नॉन मेटलच्या बाहेर काढून टाकलं. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर गेलं. समजलं. क्लोरीनमधला मॅम, क्लोरीन काय आहे, नॉन मेटल. असे क्लोरीनसारखे भरपूर नॉन मेटल आहेत. सोबतच ॲल्युमिनियम काय मॅम, एक मेटल आहे ज्याला मी नॉन मेटलच्या बाहेर काढलं. म्हणून ऑप्शन नंबर 1 राईट गेलं. सो मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन. सॉरी, तर आता ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी प्लीज लक्षात घ्या, आपण इथे ऑप्शन्स देऊ. ऑप्शन वाईज जाऊ. ऑप्शन नंबर ए घ्या प्लीज. टीचर, ग्रॅज्युएट आणि ह्युमन बिईंग
या तिघांमध्ये आपल्याला रिलेशन शोधायचं आहे वाया वेन डायग्राम. प्लीज, टॉपिक खूप सिम्पल आहे, याला अवघड करून बिलकुल नका घेऊ, कन्फ्यूज बिलकुल नाही व्हायचं. ठीक आहे. याचा टाईप 2 ऑफ क्वेश्चन जे आहे, जे प्रत्येक स्टुडंट ईगर आहे इथे लर्न करण्यासाठी की मॅम 60 स्टुडंट्स फॉर एक्झाम्पल प्ले फुटबॉल, 30 स्टुडंट्स प्ले फुटबॉल ॲज वेल ॲज क्रिकेट, अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही का नाही घेते. मी प्रत्येक गोष्ट कवर करेल, थोडंसं पेशंटली हँडल करा, कारण एकसारखा क्वेश्चन विचारणारे विद्यार्थी असं खूप सारे आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर असं नाही आहे की मी एखाद्याचं क्वेश्चन सॉल्व नाही करत आहे. ओके, थोडं पेशंटली आपण गेलो ना, सगळं क्वेश्चन सॉल्व होतील इथेच. आता हा टाईप ऑफ क्वेश्चन याच्या आधी पूर्वी कधी नाही घेतलेला, बरोबर, पण आता घेतोय ना आपण. जशी जशी नवीन बॅच आली तशी तशी फ्लेक्झिबिलिटी दाखवावी लागते, त्या स्टुडंट्सला पण आपल्यासोबत घेऊन जावं लागेल, म्हणून हे सगळं थोडं टाईम घेतलेलं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे 4 जे आहेत ऑप्शन दिलेत. तुम्हाला एवढी गोष्ट एक समजायला पाहिजे की ह्युमन बिईंग्स जे आहेत, ठीक आहे, मानव, त्यामध्ये बेसिकली 2 कॅटेगरीज येतात. कोणते 2? फिमेल ॲज वेल ॲज मेल. ठीक आहे. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन काय दिलं आहे की यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की मेल असेल फिमेल असेल, ठीक आहे, ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, बट ह्युमन बिईंग दिलं आहे. काय दिलं आहे? ह्युमन बिईंग दिलेलं आहे. ह्युमन बिईंग, टीचर अँड अ ग्रॅज्युएट. हे सोडवल्याला तुम्हाला एवढं तर समजायला पाहिजे की एखादी टीचर कधी बनते, जेव्हा ती ॲटलिस्ट ग्रॅज्युएट, तिचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे? ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, बरोबर. एखादी नॉन ग्रॅज्युएट टीचर बनू शकते का? नाही. ओके. आणि सॉलिड इन्फॉर्मेशन अशी बनवू शकते, ती होम ट्युशन्स घेऊ शकते, ते वेगळी गोष्ट झाली, बट एखादी ग्रॅज्युएटला प्रेफरन्स असतं, बरोबर. तर ग्रॅज्युएट्स टीचर असतात आणि असे खूप सारे म्हणजे टीचर्स कंपल्सरी ह्युमन बिईंग असणार आहेत, हे तर एवढं तर माहिती आहे तुम्हाला. पण प्रत्येक ह्युमन बिईंग टीचर असणार आहे का हो? का प्रत्येक ह्युमन बिईंग ग्रॅज्युएट असणार आहे का? नाही. मग तशा अकॉर्डिंग ह्या रिलेशनला तुम्हाला शोधून काढायचं आहे. ठीक आहे. सिम्पल आहे. समजा ह्या सर्व युनिवर्सचे ह्युमन बिईंग आहेत. ठीक आहे. ह्या सर्व युनिवर्सचे काय आहेत? मानवजात आहे. ह्या पर्टिक्युलर मानवजातीमध्ये अशी काही कॅटेगरी आहे जे काय आहेत? ग्रॅज्युएट आहेत. प्रत्येक ग्रॅज्युएट टीचर असणार आहे का? प्रत्येक ग्रॅज्युएट टीचर असणार आहे का? नाही. काही इंजिनियर्स असतात, काही डॉक्टर्स असतात. ठीक आहे. ॲज पर द डिग्री, राईट, CA असतात काही. सो दॅट हार्डली मॅटर्स. काय मॅटर करते की प्रत्येक ग्रॅज्युएट टीचर नाही आहे मॅम. ग्रॅज्युएटपैकी काही अशी कॅटेगरी आहे जे काय आहे तर टीचर आहेत. सगळ्यांना हे समजलं असेल क्वेश्चनचा टाईप. ह्युमन बिईंगचा हा कंप्लीट एक सर्कल. ह्युमन बिईंगमधली अशी काही कॅटेगरी आहे जे ग्रॅज्युएट्स आहेत, अशी काही कॅटेगरी आहे जे टीचर्स आहेत. ठीक आहे. सो ग्रॅज्युएट्स अँड टीचरमध्ये कॉम्बिनेशन काय येणार आहे की मॅम ग्रॅज्युएट्समधले काही जो पोर्शन आहे तो काय होणार आहेत? शिक्षक होणार आहेत किंवा टीचर होणार आहेत, आपण असं बोलू शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला वेन डायग्रामचे क्वेश्चन सोडवायचे असतात. होपफुली मी प्रयत्न केला या पर्टिक्युलर जे आहेत लेक्चरमध्ये प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन करायचा. कुठल्याही क्वेश्चनमध्ये डाऊट असेल प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला तो पर्टिक्युलर क्वेश्चन ड्रॉप करून कळवा. मी वाटलंच उद्याच्या लेक्चरमध्ये परत घेईल. आजचं रेकॉर्डेड ठेवण्यामागे हेच रिझन होतं, कारण हे डायग्राम्स ड्रॉ करायला थोडं डिफिकल्टी येत होती मला आणि कॉपी पेस्ट करणंसुद्धा डिफिकल्ट होतं. ठीक आहे. सो म्हणून मी हा रेकॉर्डेड टाकला आहे. प्रत्येकाने हा लेक्चर बघायचं. ईदर इट मे बी दी ओल्ड स्टुडंट अ न्यू स्टुडंट. उद्याचा लेक्चर पण इम्पॉर्टंट राहणार आहे. वेन डायग्रामवरचा पार्ट 2 मी उद्या रिलीज करेल. ठीक आहे. अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा आणि कुठलाही डाऊट असेल लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून मला बूस्टिंग भेटेल. मी जास्तीत जास्त अजून व्हिडिओ आणेल एक्झामपर्यंत. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.